नमस्कार मैत्रिणींनो. 2025चं आमचं रक्षाबंधन कसं झालं, आम्ही कुठे कुठे गेलो होतो, तर त्याचाच हा संपूर्ण व्हिडिओ आहे. 2025च्या आमच्या आठवणी आहे. तर मागच्या वर्षी रक्षाबंधन होऊन गेलं होतं, तर म्हटलं आता कधी व्हिडिओ टाकणार, तर चला आज आपल्या गोड आठवणी आहे ते आपण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर आम्ही चाललो होतो गावाला. तर ही माझी नात आहे आणि ही माझी सूनबाई आहे आणि मुलगा आणि मी, आम्ही चौघजणं गावाकडे ह्या वर्षी रक्षाबंधनाला गेलो. म्हणजे मुलीकडे गेलो आणि नंतर भावाकडे गेलो आणि सुनबाई तिच्या माहेरी गेली होती. बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच आम्ही मुलीकडे चाललो होतो रक्षाबंधनला. आणि पहिलंच रक्षाबंधन होतं तिच्याकडे, कारण ती नेहमीच आमच्याकडेच येते, म्हणजे पुण्याला. आणि कारण पुणा नाशिक हा प्रवास खूप मोठा आहे. तर नात पण छान झोपली होती. 2-3 तास मस्त तिने गाडीमध्ये झोप काढली. पूर्ण तिला शीटावर आम्ही गादी टाकून दिली आणि छान झोप काढली. त्याच्यामुळे तिने जास्त अजिबात त्रास दिला नाही. असं करता करता आम्ही पोचलो नाशिकला. आणि नाशिक काही व्हिडिओ काढले नाही, डायरेक्ट हे व्हिडिओ काढलेले आहे. मधले आम्ही व्हिडिओ जास्त काढले नाही, कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतो. आणि नंतर ही माझी मुलगी आहे आणि हा माझा मुलगा आहे. आणि तिने भावाचं औक्षण केलं. आम्ही पहिल्यांदाच तिच्या घरी आलो होतो रक्षाबंधनसाठी. तसा वरच्यावर आम्ही येतो, पण असं रक्षाबंधनला म्हणून पहिल्यांदाच तिच्या घरी आलो होतो. आणि तिने भावाला राखी बांधली आणि नंतर बांधली. नंदोई म्हणजे भाऊच लागतात, म्हणून तिने तिथे आलीच होती. तर चला म्हटलं राखी बांधून घेऊया. आणि अशी ती राखी पाठवतेच. आणि योगायोगाने आम्ही आलो होतो. तर आधी ती इथे त्यांच्याकडे गेलो आम्ही मुलीकडं, आणि नंतर तिला आम्ही तिच्या माहेरी सोडलं. तर अशा प्रकारे तिने तिच्या नंदोईला राखी बांधलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही असा छोटासा कार्यक्रम त्यांच्याकडे केला. नंतर आम्ही गावाकडे पण कार्यक्रम केलेला आहे. तो कसा केलेला आहे बघूया. पुढे सगळं व्हिडिओ तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. आणि तर दोघांना आता ही राखी बांधून झाली आहे. त्यानंतर मुलीनी भाऊजाईला राखी बांधली, म्हणजे नंदेनी भाऊजाईला राखी बांधलेली आहे. तर ही माझी नात आहे, मध्ये मध्ये येत आहे बघा. आणि 8 वर्षाची आहे मुलीची मुलगी. आता ननंद भाऊजाईला राखी बांधत आहे. नेहमी ती इकडे घेऊन येते, पण ह्या वर्षी इकडे तिने राखी तिच्या घरीच राखी बांधलेली आहे. कारण तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता थोडासा, त्याच्यामुळे तिला यायला जमलं नाही. नाहीतर शक्यतो ती आमच्या नाशिकला पुण्यालाच येते राखी बांधायला भावाला. कधी जर सुट्टी मुलीला नसले ना तरच येत नाही. पहिले आम्ही मुंबईला येत होतो, ती तिकडे यायची मुंबईला. आता ती इकडे पुण्याला येते. मुंबईला आमचा कार्यक्रम खूप मोठा साजरा व्हायचा, कारण माझे 8 भावंड, आम्ही 8 भावंड आहे, म्हणजे 2 बहिणी आणि 6 भाऊ. हे सगळे माझ्याकडे यायचे. तिथे आम्ही मोठ्या थाटामाटात रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करायचो. कधी भावाकडे जायचो, कधी माझ्याकडे यायचो, पण शक्यतो ते माझ्याकडेच यायचे. आता इथे नंदेनी भाऊजाईला राखी बांधले. राखी पण खूप छान आहे, खूप आवडली तिला. तरी भैया भाभी म्हणून अशा राख्या मिळतात आता बाजारात. पूर्वी फक्त गुजराती मारवाडी हेच लोक किंवा ब्राह्मण लोकच हे रक्षाबंधनचा जास्त करून सण करायचे. गावाकडे शक्यतो एवढा रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठा होत नव्हता. फक्त दुकानातून राखी आणायचे आणि बांधून घ्यायचे. असं बहीण कधी भावाला, म्हणजे एवढं मला तरी आठवत नाही. जेव्हा आम्ही गावाकडे राहायचो ना, तर फक्त गावात जायचे आमचे वडील, आमच्या म्हणजे भाऊ आहे ना, त्यांना राख्या घेऊन द्यायचे. आम्हाला पण खूप आवडायच्या बांधायला राख्या, पण परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे राखी घेण्याची सुद्धा आमची खूप गरीब परिस्थिती होती पूर्वीच्या काळी. देवाच्या कृपेने आज आमचं खूप चांगलं आहे. तर खूप गरीब परिस्थितीतून आम्ही वरती आलेलो आहे. तर आज सगळ्यांचंच, माझ्या मुलीचं पण चांगलं झालेलं आहे, भावांचं पण चांगलं आहे. तर ही बघा, ही माझी दोन्ही नाती आहे, खूप गोड आहे. तर अशा एकमेकींशी गप्पा मारत होत्या की जशा काही खूप म्हणजे कायम रोज रोज भेटतात अशा गप्पा मारत होत्या आणि एकमेकीला खूप ओळखतात. तर मुलगी जेव्हा ती पहिल्यांदी 2-3 दिवसाची होती ना, तेव्हा भेटायला आली. त्यानंतर पहिल्यांदाच तिच्याकडे अशी बघा भेटली एकमेकींना आणि छान अशा गप्पा मारत होत्या. या छोटीला तर असं वाटत होतं की मी हिला खूप दिवसापासून ओळखते. छान अशी गप्पा मारत होती, तिला काहीतरी असं सांगत होती. आणि ह्या मोठीचं पण ती ऐकते पण. आणि त्यानंतर तो सगळा कार्यक्रम मुलीकडचा पार पाडून आम्ही आलो गावाकडे. मध्ये सोडलं सुनबाईला, मध्ये तिचं माहेर लागतं ते तिथं तिला सोडलं आणि तसंच आम्ही गावाला आलो. आणि गावाकडे आम्ही अशा प्रकारे आता हा रक्षाबंधनचा कार्यक्रम करणार आहे. तर मी 3-4 वेळा मला वाटतं गावाला आलेली आहे रक्षाबंधनसाठी. पूर्वी आम्ही मुंबईलाच आमचं रक्षाबंधन व्हायचं, कारण माझे 4 भाऊ मुंबईला होते, एक नाशिकला होता आणि एक गावाला. असे 6 भावंड आहे माझे. आता इथे मी माझ्या हा गावाकडचा शेतकरी भाऊ आहे, तर त्याला मी राखी बांधलेली आहे. आणि त्याचा एक मुलगा आहे, तो पण शेतीवरच आहे.
तर हे दोघं जण मिळून सगळ्यांची शेती करतात गावाकडे. तर आता दोघांनाही राख्या इथे मी बांधलेल्या आहे, दोघांचंही औक्षण केलेलं आहे. आणि दोघांना नंतर गोड म्हणजे थोडीशी साखर भरवलेली आहेत, कारण स्वीट आणायला मी पण विसरली घाईघाईत, नात बरोबर असल्यामुळे मला काही आठवण राहिली नाही. मग आम्ही साखरच भरवली, सगळ्यांना घरात होती तर. आणि अशा प्रकारे मी त्यांना दोघांनाही राखी बांधली. त्यानंतर माझी बहीण पण आलेली आहे रक्षाबंधनसाठी, भाची आलेली आहे गावाकडचीच. तर तिचा पण यूट्यूबचा चॅनल आहे, तर ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर पंचकृष्ण म्हणून रेसिपी चॅनल आहे, ती कुरड्या वगैरे विकते, तिच्या कुरड्या विकते, शेती करते, शेती पण खूप तिची चांगली आहे. तर ही माझी बहीण आहे, ही शेतकरीच आहे. तर ही मात्र नेहमीच येते यांच्याकडे रक्षाबंधनाला, कारण ती जवळ राहते ना, तर तिला जमतं. मला कसं 5-6 तास लागतात, म्हणजे जास्त जाणं होत नाही. मग वाटलंच तर इथे भाऊ येतात, नाही तर मी भावांकडे जाते, मुंबईला असायची तेव्हा. पण पुण्याला आल्यापासून तर नाहीच, माझं जाणंच होत नाही मुंबईला. तर इथे माझा हा मुलगा आहे बघा, त्याला पण बहिणीने माझ्या राखी बांधलेली आहे. गावाकडे असं असतं ना की जेवढे जेंट्स लोक असतात ना तेवढ्या लेडीज सगळ्यांना राख्या बांधतात. तर आम्ही पण जेवढे घरात माझ्या भाची आहेत, माझे नातू आहेत आणि भाऊ, सगळ्यांना राख्या बांधते. म्हणजे जरी बांधायला जरी गेली नाही ना तर सगळ्यांच्या नावच्या पाठवून देते कधी गेले तर. ह्या वर्षी पण मी सगळ्यांच्या राख्या, आता आईच्या महिन्यासाठी मी गेली होती, तर आमची आई आता जवळपास 10 महिने झाले आहेत आणि दिवाळीत ती आम्हाला सोडून गेलेली आहे. तर तिच्या महिन्यासाठी मी गेली होती, तर तेव्हा सगळ्यांना राख्या देऊन आलेली आहेत. तर म्हणजे आता पोस्टाने पाठवायला तर भरपूर दिवस लागतात पोस्टाने पाठवायचं म्हटलं तर, आणि पोस्टाने लवकर जात सुद्धा नाही. म्हटलं चला आता आपण गावाला चाललेलो आहे तर राख्या सोडून येऊया सगळ्यांच्या आता. आणि इथे बघा, हे आमचे नातू आहेत दोन्ही, म्हणजे एक भाचीचा मुलगा आणि एक भाच्याचा मुलगा. तर आमचे नातू आहेत, तर त्यांना सुद्धा आम्ही राख्या बांधलेल्या आहे अशा पद्धतीने. तर चांगला जोरदार कार्यक्रम झाला होता. तर छान अशा आठवणी आहे. तर मागच्या वर्षी, कारण जेव्हा व्हिडिओ काढले तेव्हा रक्षाबंधन होऊन गेलं होतं, त्यामुळे व्हिडिओ टाकले नव्हते आणि वेळसुद्धा भेटला नाही, कारण नात असल्यामुळे मला वाईस द्यायला पण वेळ मिळत नाही. खूप दिवसांनी, म्हणजे आता बघा 2-3 दिवस रक्षाबंधन आहेत, म्हटलं चला ह्या आठवणी आहे आपला गोड, आता हा व्हिडिओ बनवूया आणि टाकूया. कारण किती दिवस आपण आता मोबाईलमध्ये हे व्हिडिओ ठेवणार, आणि मोबाईलसुद्धा हँग होऊन जातो. त्यामुळे म्हटलं चला आता याला वाईस देऊया. आणि आज सगळ्यांनी मिळून इथे, आता बघा ही बहीण आहे, तिने भावाला आता राखी बांधत आहे. आणि मी सगळ्यात, म्हणजे जवळ माझ्या पाठीवर एक भाऊ आहे आणि सगळ्यात मी लहान आहेत. तर त्याच्यामुळे हे सगळे माझे वयस्कर भाऊ बहीण आहेत. तर यांच्या मोठे मोठे यांचे नातवंड आहेत. आता मला पण एक मुलीला एक मुलगी आहे, मुलाला एक मुलगी आहे, म्हणजे मला पण नातवंड झाली आहे तशी. आणि आमची आई होती 92 वर्षाची जवळपास, तर भरपूर दिवस जगली ती. ही माझी भाची आहे आणि ती ननंद भाऊजाई एकमेकींना राखी बांधत आहे, एकमेकींची मस्ती करत, चेष्टा मस्करी करत असे एकमेकांना राखी बांधली आहे त्यांनी. हिने आता नंदेनी भाऊजाईला राखी बांधली, मस्करी करत होती. तर तुम्हाला काय देणार आहे या रक्षाबंधनला, अशी चेष्टा मस्करी चालली होती. ओरिजिनल आवाज मी टाकणार होती, पण ओरिजिनल आवाज तिथं खूप असा आवाज होता एकमेकांचा, जास्त आवाज चांगला म्हणजे व्यवस्थित येत नव्हता. तर मग त्यामुळेच मला वाईस द्यावा लागली याला. आणि अशा पद्धतीने भाऊजाईला तिने राखी बांधलेली आहे. आणि बाकी आम्ही लेडीज महिलांनी पण एकमेकांना सगळ्यांना राख्या बांधल्या. जेवढ्या लेडीज होत्या ना तेवढ्यांनी एकमेकांना राख्या बांधल्या होत्या घरामध्ये. तर आता ही भाची आहे, तर ती भाच्याला, म्हणजे ती आत्या आहे त्याची, ती त्याला राखी बांधत आहे. दिवाळीचा सण सुद्धा आम्ही अशाच प्रकारे गावाला साजरा करतो. सगळे गावाला येतात, माझे जे भाऊ आहेत, बहिणी आहेत, सगळे मिळून एकत्र येतात आणि गावाकडेच आम्ही दिवाळी साजरी करतो. कारण आई आमची गावाला राहायची ना, त्याच्यामुळे सगळे एक ठिकाणी जमा व्हायचे आणि मोठ्या थाटामाटात आम्ही दिवाळी साजरी करायचो. पण ह्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षीच दिवाळीतच आई गेल्यामुळे, पण तेव्हा पण आम्ही एकत्रच आलो. पण दिवाळीतच, दिवाळीतच म्हणजे दिवाळीच्या 8 दिवस आई आम्हाला सोडून गेली. त्याच्यामुळे मागच्या वर्षी काही आम्ही दिवाळी साजरी केली नव्हती. आणि बघा ही माझी भाची आहे आणि हा माझा मुलगा आहे. तर ती त्याची मस्करी करत आहे. तर ती तो म्हणतो तू माझ्यासाठी काय आणलं आहे, तर भेट म्हणून काय आणलेलं आहे. तर ती बोलते झुकणी आणलेली आहे. तर तुला झुकणी आवडते ना, म्हणून झुकणी आलेली आहे.
तर तो म्हणतो मला भरपूर पाहिजे आहे. तर अशी एकमेकांची मस्ती चालली होती. तर ती बोलली तू माझ्या घरी ये, तुला भरपूर झुकणी देते. तर तिची शेती आहे, तर ती झुकणी पिकवते, ब्रोकोली पिकवते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवते. म्हणजे बाहेर देशात जाणाऱ्या भाज्या तिच्याकडे असतात. तर अशा प्रकारे सगळ्यांना तिने राखी बांधली. मस्ती मजाक करून, तिला खूप मस्ती करायला आवडते. तिचे व्हिडिओ तुम्ही बघा, खूप छान व्हिडिओ असतात शेतीवरचे सुद्धा. ह्या वर्षी तिने फुलबागांची शेती केलेली आहे. फुलबाग केलेली आहे, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झेंडूची फुलं, शेवंतीची फुलं असे तिने तिच्या शेतात लावलेली आहे. तर तिच्या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की बघा. पंचकृष्ण म्हणून रेसिपी चॅनल आहे तिचा. तर तो चॅनल तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ छान असतात तिचे. तेवढा वेळ तिला मिळतो ना शेतीच्या कामातून, तेवढ्यात ती व्हिडिओ बनवते, काढते. आणि बघा तुम्ही चॅनलवर जाऊन तिच्या नक्की बघा. आता इथे तिने काकाला पण राखी बांधलेली आहे. वेळात वेळ काढून, शेतीच्या कामातून वेळात वेळ काढून ती राखी बांधण्यासाठी फक्त 2 तासासाठी आली होती. राखी बांधली आणि लगेचच ती जेवण केलं आणि लगेच ती गेली. कारण त्यांच्याकडे शेतीचे कामं 12ही महिने असतात. आता इथे भावाला राखी बांधत आहे. हा तिचा चुलत भाऊ आहे, म्हणजे काकाचा मुलगा आहे. आणि तिचा जो सक्का भाऊ आहे ना, म्हणजे माझा मोठा भाचा, तर त्याला 6-7 वर्ष झाली आहे ते आम्हाला सोडून गेला आहे. कारण त्याला अटॅक आला होता आणि अचानक तो आम्हाला सोडून गेला. आणि त्यामुळे आता तिला एकच भाऊ होता तेवढा. आणि बाकीचे चुलत भाऊ आहे त्यांना ती नेहमीच आपल्या सख्या भावाप्रमाणेच धरते. ती नेहमी येते रक्षाबंधनला. आणि तो भाचा खूप चांगला होता. सगळ्यांना एकत्र घेऊन यायचा. जेव्हा आम्ही मुंबईला राहायचे, म्हणजे अंबरनाथला राहत होते ना, तेव्हा सगळे मिळून माझ्याकडे यायचे रक्षाबंधनसाठी राख्या बांधायला. रक्षाबंधनचा कार्यक्रम असो किंवा 31 डिसेंबरचा कार्यक्रम असो, नेहमी माझ्याकडे यायचे. सगळे जवळपास 20-25 लोक माझ्याकडे यायचे. कारण वातावरण माझ्याकडे चांगलं होतं, म्हणजे गावाकडच्या सारखं वातावरण होतं. बैठा म्हणजे घर होतं आणि बाहेर वातावरण, झाडं झुडपं होती, मोकळी असं मोकळं राहायला तिथं जागा होती. त्याच्यामुळे नेहमी माझ्याकडे तो भाचा घेऊन सगळ्यांना यायचा, एकत्र घेऊन सगळ्या भाच्यांना घेऊन, म्हणजे सगळ्या तिच्या भावांना घेऊन यायचा. कधी माझे भाऊ यायचे, कधी भाचवंड यायचे, असे सगळे मिळून आम्ही कार्यक्रम तिथे करायचो रक्षाबंधनचा. आणि गोकुळाष्टमीचा कार्यक्रम भावाकडे राहायचा म्हणून तिकडे आम्ही सगळे जायचो. अशा एकमेकाकडे जाऊन आमच्या अशा खूप गोड आठवणी आहे. आता सगळ्यांचे भरपूर वय झाले, काहींच्या मुलांचे लग्न झाले, त्यांना पण नातू झालेले आहेत. तर सगळ्यात जो मोठा भाऊ आहे ना, तो पण आज आमच्यात नाही आहे. त्याला आता 3 वर्ष झालेले आहे आम्हाला तो सोडून गेला. त्याच्यानंतर आई गेली. आता एक असे आता वय झालं की होतंच. पण भाऊ आणि भाचा मात्र अचानकच गेली. तर वाटलं पण नव्हतं की ते अशा अचानक आम्हाला सोडून जातील. आणि अशा पद्धतीने बघा, हे आमचे नातू आहेत, हे दोन्ही माझे, हा भाचीचा मुलगा आहे आणि एक भाच्याचा मुलगा आहे. तर त्यांना पण आम्ही राख्या बांधलेल्या आहे. तर अशा प्रकारे सगळ्या जेंट्स लोकांना आमच्या आता राख्या बांधून झालेल्या आहे. त्यानंतर महिला मंडळाचा कार्यक्रम आता इथे आम्ही करणार आहोत. तर सगळ्यांनी मिळून एकमेकींना राख्या बांधल्या. तर आता पुढे आपण बघूया कोणी कोणाला राख्या बांधल्या. तर भाऊजाईनी आईला राखी बांधलेली आहे. तर आई तुम्हाला मी आई दाखवते. तर बघा किती भरपूर वय होतं तिचं. आता मी ह्या भाच्याला सुद्धा औक्षण करून घेतलं त्याचं, आणि त्याला पण राखी बांधली होती. तर या पद्धतीने यांना सगळ्यांना आता इथे राख्या बांधून झाल्या होत्या. व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप छान ऐकण्यासारखा व्हिडिओ आहे. तर इथे हा माझा मुलगा आहे. तर अशी परंपरा आहे की आपले जेंट्स लोक असतात ते आपले रक्षण करतात ना, म्हणून ही राखी बांधण्याची परंपरा आहे. तर असं बहिणीनेच भावाला राखी बांधायला पाहिजे असं काही नाही. तर जे लोक आपलं रक्षण करताना त्यांना नेहमीच राखी बांधायला पाहिजे. तर मी मुलाला इथे राखी बांधलेली आहे. मुलगा सुद्धा आईचं नेहमी रक्षणच करतो. तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. कधी अडचण, म्हणजे काही अडचण असली ना, तर तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. तर त्याला सुद्धा मी इथे राखी बांधलेली आहे. आमच्याकडे तर बांधतात सगळ्यांना, पण गुजराती मारवाडी लोक आहे ना, हे फक्त बहीण भावांना किंवा ननंद भाऊजाई असं त्यांच्या राखी असते. पण आमच्याकडे म्हणजे आम्ही तरी अशाच पद्धतीने राखी. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्ही मला कमेंट करून मात्र नक्कीच सांगा. तर आमच्याकडे ह्या पद्धतीने अशा राख्या बांधल्या जातात.
आणि बघा ही आहे माझी आई. तर मागच्या वर्षी मी गेली होती गावाला, 8 दिवस तिच्याजवळ राहिली होती आणि 8 दिवसानंतर दिवाळी 8 दिवस राहिली होती. तर ती बोलली, दिवाळी 8 दिवस राहिली आहे, तू जा घरी आता आणि तुझी नात पण घरी तुझी वाट बघत आहे. तर त्यासाठी फक्त मी 2च दिवस आली आणि 2 दिवसातच तिचा निरोप आला की आई आता ह्या जगात नाही आहे. असं वाटलं नव्हतं की ती अशी एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईल, कारण ती चालता बोलता गेली. खूप बोलत होती, बडबड करत होती, सगळ्यांची नावं घेत होती, म्हणजे फोनवर सुद्धा बोलत होती. अचानक गेली, पण वय झालं होतं तिचं. ती पण तिच्या म्हणजे जीवनाला कंटाळली होती, कारण म्हातारपण म्हटलं की कोणालाही कंटाळा येतो आणि हलता चालता माणूस जर गेला ना तर त्या माणसाचा सुद्धा कोणाला कंटाळा येत नाही. तिने कधी कोणाला त्रास दिला नाही, एक जाग्यावर पडून राहिली नाही. 17-18 वर्ष झाली होतं बायपास होऊन, तरी तिचं खूप म्हणजे निरोगी शरीर होतं. फक्त तिला डायबिटीस होता, पण तिने त्या डायबिटीसवर पण भरपूर दिवस मात करून चांगलं आयुष्य जगली. म्हणजे खेड्यावरच्या वातावरणात राहून तिने आयुर्वेदिक वगैरे औषधं खाऊन तिने चांगलं आयुष्य जगली. आणि अशा आमच्या आईच्या खूप गोड आठवणी आहे. सांगायला आईचं जेवढं आपण सांगू ना तेवढं हे आठवणी कमीच असतात. कधी त्या म्हणजे संपत नाही. आईच्या आठवणी या कधीच संपत नाही. तर या पद्धतीने भाऊजाईंनी पण मला राखी बांधली. यानंतर महिला मंडळाने आम्ही एकमेकींना सगळ्यांना राखी बांधली, ओवाळलं आणि अशा पद्धतीने आमचा हा रक्षाबंधनचा गावाकडचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर इथे भाऊजाई आणि नणंद एकमेकींना राख्या बांधत आहे. माझी मोठी बहीण आहे आणि ही गावाकडची भाऊजाई आहे. तर त्यांनी एकमेकींना राखी बांधली. तर अशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम सगळा पार पडलेला आहे. तर गावाकडचं रक्षाबंधन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका. आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीजसाठी, माझ्या रेसिपी पण खूप चांगल्या असतात, त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की